आपल्याला लागत होता पेंट करण्यासाठी. तुम्हाला तर सांगितलं आपल्याला एक हे भेटलेला आहे कार्डबोर्ड. तो आहे केकचा, जो दिदूच्या बाबाचा बड्डे होता तर केक आणला होता तो त्याचा आहे. त्याची डिझाईन मला खूप आवडते. तो आपण ब्रश शोधायला पहिलाच बॉक्स घेतला. त्याची अवस्था बघा कशी केली मी, काढून टाकलं मी. तर त्याच्यामध्येच आपल्याला एक ब्रश सापडलेला आहे. एक ब्रश सापडला आहे आणि फोन आलतो, एक गोळी आली ठीक आहे. त्यानंतर मला एक पेन्सिल पण सापडली, पण त्याला शॉर्पनर नाही. नाही तर मी लिप लायनरचं शॉर्पनर यूज करून त्याला मी ते पण तोडून टाकलं. त्याचं पण अर्ध तोडलंच बघताय का, इथे तोडले मी. ठीक आहे, यूज होईल स्क्रिप्टमध्ये. दरवाजा हात त्यात मला फोन्स वगैरे पण सापडलेली आहे. तर मी नक्कीच मेहंदी काढेल आता. मला पण ब्ल्यू पॉलिश ट्रान्सपरंट आहे. तर ठीक आहे, भरपूर काही सापडलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तर भरपूर काही सापडलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ट्राय करूया. आहे रिव्ह्यूचा संसार. रिव्ह्यूचा संसार आहे हा. क्यूट 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 मिक्सर. ओ नो, सेम कलर झाला, पिंकी कॉम्बिनेशन. तो कपाटाचा आणि मिक्सरचा कलर सेम झालेला आहे. क्यूट आणि खूप लहान बाई. ही जी कानातली आहे ना, ते लग्न आधीचे कानातले माझे. ती 120 का 150ला घेतली होती वाटतं. तेव्हा ऑक्सिडाईज इयरिंग्स हे फेमस होते, म्हणजे ट्रेंडिंगला चालू होते. तुम्ही घेतली आणि ते अजून आता याला झाले कमीत कमी 4 वर्ष. आणि ही कानातली मी कशाला घेतली होती, माझ्या लग्नानंतरच्या दुसऱ्या का तिसऱ्या बड्डेला मी घेतली. ते पण आत्तापर्यंत. पण मी आता ते परत कधीच नाही घातले. एकदा घातली फक्त. माझ्या बहिणीनं घेतलेली. मी पण असे पेंटिंग करायला आपण सुरुवात करणार आहोत. विवाहासाठी काहीतरी स्पेशल बनवूया. आय थिंक तिची हँड प्रिंट आणि फुटप्रिंट काढूया आपण कलरच्या हेल्पने. तर त्यासाठी मी ऑइल पेंट कलर घेतलेली आहे. खूप दिवस झाले ते बघा घेऊन ठेवलेली होती. ट्रान्सपरंट नेल पॉलिश आणि इकडून काल सापडला तो ब्रश. काल हात माहिती आहे तुम्हाला. आणि लिप बाम घेतलं आहे. आधी तिच्या हाताला लावेल मी आणि त्यानंतर कलर घेईल, म्हणजे काही झालं नाही पाहिजे तिच्या हाताने. तू पण कर. घ्या घ्या कर. तर चला स्टार्टिंग करूया. पहिल्यांदा आपण बोर्डला कलर करूया. त्यानंतर हँड कलरमध्ये, म्हणजे हँडला कलर लावून त्याच्यावर आपण टॅप टॅप करू. छापा गरम होत आहे. तर पहिल्यांदा आपण बोर्ड घेतला आहे, त्याला ब्लॅक कलरने पूर्ण कवर करूया. ब्लॅक कलर घेतला होता पण तो पण सुकलेला आहे पूर्णतः सुकलेला आहे. तर आता काय करायचं दुसरा कलर घ्यावा लागेल. तर चला घेऊ कोणता तरी. आधी चेक करावा लागेल तो पण. ओ झालं, गेला कलर. आपण जो दिनाधीन धा ती पाय कशी पाहती. तर मित्रांनो, वहिनीने आता कलर सांगितले आहे.
माहितीच आहे. कलरचा पिवळा डाग पडलेला जाईल तो नेल पॉलिश टाकल्यावर. तर ह्या कलर झालेला आहे. सानू चांगला खालची साफसफाई करीत आहे. कलर आहे जो माझ्याकडून सांडलेला आहे. तुम्हाला वेगळं काही वाटत असेल नका सांगू. मग दिदे मिक्सर तुटून जाईल. तुझा चेहराच दिसत नाही. अपोजिट साईडला बसली. तिकडून उजेड येतोय. हो बापरे. सकाळी थोडं बाहेर जायचं होतं पण जायला जमलं नाही कारण की खूप ऊन होतं. आत्ता झालेली संध्याकाळ म्हणजे 7 वाजत आलेली. तर काम वगैरे आवरलं आणि फ्रेश झालो. रिवाला पण फ्रेश केलं. तुम्हाला बघायचं आहे रिवाला? रिवा तुला बघायचं आहे? बघा बघा रिवाने पण मेकअप केला आहे. रिवा पण फ्रेश झाली. रिवाने ते बघा रिवा. रिवा हाय बोल. हाय 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 किती क्यूट आहे. हाय. तर रिवाने तुम्हाला हाय केलंय. तर काम वगैरे आवरलं आहे. आता थोडं बसू. सकाळी काही पेंटिंग काढायला जमले नाही. काही हँड प्रिंट करायची होती रिवाची पण नेमकी कलर माझ्याकडून सांडून गेला. तर तो पुसता मला एकदम बोरिंग झालं. कंटाळा मुळं होऊन गेला माझं. त्याच्यामुळे मी ती प्रिंट केली नाही रिवच्या हाताची. तर ती आपण उद्या करू कारण की रात्री तिचे बाबा बोलतील. रात्री पण करायला टाईम आहे भरपूर पण रात्री जर केली ना तर तिचे बाबा परत बोलतील का हात खराब होतील, हाताला काही होईल वगैरे असं तसं असतं ना. तर मला डाऊट आहे ते बोलतील. त्याच्यामुळे मग मी उद्याच करते. उद्या म्हणजे उद्या दुपारी वगैरे करेल. दुपारी पण खूप ऊन असतं त्याच्यामुळे कंटाळा येऊन जातो. खूप गरम होतं. आत्ता तरी बरं आहे. फॅन लावला आहे. फॅन मस्त चालला आहे. हे बघा रिवा पण बोलती आहे. बोल रिवा बोल. हॅलो गाईज. हॅलो गाईज. मम्मा का बोलती? मम्माला बनवायचीच नव्हती पेंटिंग. हँड प्रिंट करायचीच नव्हती मला. सॉरी हँड प्रिंट करायचीच नव्हती माझी. मम्मी कारण शोधती आहे तुम्हाला द्यायला. कारण सांगते आहे